तुकया भक्त मधुसूदन लेखांक 10. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुरुवातीलाच उल्लेख करताना माझे हृदय भरून आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानेच या कर्तबगार महाराष्ट्राला रयतेचा राजा मिळाला. त्या सिंहासनाधीश्वर छत्रपतींना जगद्गुरू संत तुकोबाराय गुरु म्हणून लाभले हे आम्हा वारकऱ्यांना अभिमानास्पद गोष्ट आहे. या राजासाठी प्रजेने आपला जीव ओवाळून टाकला. 17व्या शतकात महाराष्ट्राला औरंगजेब, मुघल सल्तनत, पोर्तुगीज, डच अशा अनेक साम्राज्यांनी आपल्या स्वराज्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला. अशाच काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जिजामातेच्या संस्कारातून पुत्रवत प्रजेचे पालन करणारा अद्वितीय योद्धा राजा हे ब्रिज साकार केले व या महाराष्ट्राला पराक्रमाने तेजोमय करून जगात आदर्श राजादी बिरुदावली म्हणून मिरविली. आणि याचे सर्व श्रेय जाते गुरु म्हणून जगद्गुरू तुकोबारायांच्याकडे. महाराष्ट्रात जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज हे भक्ती आणि शक्तीचे एक मूर्तिमंत उदाहरणच जणू. याच मध्ययुगीन काळात संत तुकाराम महाराज हे सामान्य माणसातील ईश्वरत्व जागे करून मानवी परिवर्तन घडवणारे, जगण्याचं तत्त्वज्ञान मांडणारे महान संत होते. अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा उभा करणाऱ्या या महान साधूने जातीय वर्णव्यवस्थेला छेद दिला. सर्वसमावेशक विचारांची जोपासना करत समतेचा मार्ग सांगितला. गुलामगिरीच्या विरोधात बंड पुकारून धर्मव्यवस्था बदलली. नवा वारकरी धर्म दिला आणि मानवी जीवनाच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त केला. वारकरी धर्माबद्दल आपली पराकाष्ठा करणाऱ्या संत तुकाराम महाराजांचा प्रभाव समस्त मानव जातीवर पडला. त्यामुळेच संत तुकोबारायांची ख्याती ऐकून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काही सवंगड्यांना घेऊन थेट देहू गावात येतात आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तीला पाहून धन्य होतात. संत तुकोबारायांना काही भेटवस्तू पाठवतात, परंतु त्या भेटवस्तूंना नाकारत ते म्हणतात, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन आम्हा मृतिके समान. या उपदेशामुळे छत्रपती शिवरायांना खरे संतत्व कळाले आणि तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायांचे शिष्य झाले. तुकोबारायांच्या चरणी शरण गेले. संत तुकाराम महाराजांच्या उपदेशावर प्रभावित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी देहू पंचक्रोशीत तुकोबारायांची कीर्तने ऐकण्यास सुरुवात केली. उपदेशाचे धडे देत असताना संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी राजांना क्षात्रधर्म सांगितला. पायकीचे सुख पायिकासी थावे, म्हणून या जीवे केली साठी. येता गोळ्या बाण साहिले भडीमार, वर्षता अपार वृष्टीवरी. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडण शोभा दावी. पायिकांनी सुख भोगिले अपार, शूर आणि धीर अंतर्बाही. पायिक तो जाणे पायिकाचा भाव, लगबग ठाव चोरवाट. आपण राखोनी ठकावे आणिक, घ्यावे सकळीक हिरोनिया. तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक, बळिया तो नाईक त्रैलोकीचा. इति संकलन व लेखन विजय दणाने.